नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला पहिला कविता आहे त्याचं नाव काय, भारत महिमा. आणि हा कविताचा हा दुसरा सीझन आहे. तर दुसऱ्या सीझन मध्ये लेखकने किंवा दुसऱ्या सीझन मध्ये आपण काय बघणार आहे, चला बघूया. बघा, हमारे संचय में था दान, अतिथि थे सदा हमारे देव, वचन में सत्य, हृदय में तेज, प्रतिज्ञा में रहती थी टेव. इथे कवी काय म्हणाले आहे, कवी म्हणाले आहे की जे हमारा संचय आहे ते खूपच छान आहे. आणि आम्हाला बघा, कवी इथे म्हणाले आहे की आमचा संचय जे आहे खूपच छान आहे आणि आमच्या जीवनात आम्ही काय करत आहे, लोकांना दान करत आहे. जे पण आमच्यासाठी आहे किंवा दुसऱ्यासाठी आहे, लोकांना माझी मदत हवे, तर मी लोकांना काय करत आहे, लोकांना दान करत आहे. आणि आमच्या येथे अतिथी हे सदैव देव आहे. अतिथी जे आहे हे सदैव आमच्यासाठी देवच आहे. आणि आमचं वचन कसं असतं, सत्य असतं. आम्ही कधीही कोणाची खोटा नको बोलतो किंवा म्हणते. आमचं वचन कसं आहे, सत्य. आम्ही जसं बोलले तसंच करते. आणि आमचं हृदय कसं आहे, खूपच तेज आहे. तेजातून प्रकाशातून पसरले आहे. आणि आमची जी प्रतिज्ञा आहे ते खूपच चांगली आहे. आजपासून आम्ही जो प्रतिज्ञा घेत आहे ती आमची टेव आहे. म्हणजे खूपच छान बातमी आहे. म्हणजे या या ओळीतून कवी म्हणाले आहे की आम्ही सगळे लोक काय करत आहे, दान करत आहे. हे आमची एकनिष्ठ आहे. आणि आमच्यासाठी अतिथी म्हणजे देव. देवही आलेला आहे आमच्या घरात असं आम्हाला वाटते. आणि आमचं वचन सत्य आहे. आमचे हृदय जे आहे ते पण खूपच तेज आहे. जसा प्रकाशातून जसा दिया लावते तसं प्रकाशात पसरते तसंच आहे. आणखी आमची जी प्रतिज्ञा आहे ती खूपच चांगली आहे. जसं पहिलं होते तसंच आहे. तर हे झालं यांचं स्पष्टीकरण. आता दुसरं बघूया. वही रक्त है, वही देश है, वही साहस है, वैसा ज्ञान, वही है शांती, वही है शक्ती, वही हम द्रव्य आर्य संतान. इथे कवी काय म्हणाला आहे, आमचं रक्त पहिलंही सारखं आहे. आम्ही किती बदलले म्हणजे माणूस कितीही बदलू द्या, पण आमचा जो देश आहे तोच आहे. आमचं जो रक्त आहे तोच आहे. आमचे जे साहस आहे तोच आहे. आणि आमचे जे ज्ञान आहे ते पण तसंच आहे. आमची जे शांती आहे, आमची जे शक्ती आहे ते सगळं तसंच आहे. कारण की आम्ही आर्य संतान आहे. कोणी आहे, आम्ही आर्य संतान आहे. तेव्हा हे सगळं तसंच आहे. आमच्या जीवनात तसंच आहे. आता दुसरं बघूया. जिये तो सदा इसी के लिए, यही अभिमान रहे, यह वर्ष निशावर. बघा, जिये तो सदा इसी के लिए, यही अभिमान रहे, यह हर्ष निछावर कर दे हम, सरस्वर हमारा प्यार भारत वर्ष. इथे कवी म्हणाला आहे की आम्ही जो जिवंत आहे कोणासाठी आहे, आमच्या देशासाठी आहे. आमचा अभिमान आहे ते. आणि आम्ही या अभिमान मध्ये आनंदी होऊन गौरवान्वित म्हणजे खूपच घमंड खाऊन मी असा म्हटला. पुन्हा बघा. जिये तो सदा इसी के लिए, यही अभिमान रहे, यह हर्ष निछावर कर दे हम, सरस्वर हमारा प्यारा भारतवर्ष. इथे कवी म्हणाला आहे की आम्ही जिवंत कोणासाठी आहे, आमच्या देशासाठी जिवंत आहे. आणि हेच आमचा अभिमान आहे, हेच आमचा गौरव आहे. आणि हर्ष म्हणजे आनंदी होऊन आम्ही सगळं जे आहे माझ्यासाठी किंवा आमच्या सोबत जे आहे ते सगळं मी काय करणार आहे, निशावर करणार आहे. कुठे सर्वस्व कुठे निशावर करणार आहे, देशावर निशावर करणार आहे. हेच आमची भारत माता आहे. आणि आमचं खूपच प्रेम आहे यातून. तर हे झालं आपला स्पष्टीकरण. आता आपण बघणार आहे शब्दात आणि प्रश्न आणि उत्तरे. चला बघूया. बघा, शब्दात हिंदीतून हिंदी, मराठी. आलोक प्रकाश आणि मराठीतून पण प्रकाश. उपहार भेट मराठीतून अर्पण. चरित्र चरित्र मराठीतून चारित्र्य. टेम आदत मराठीतून सवय. तम अंधेरा मराठीतून गडद. वाणी वचन आणि मराठीतून आवाज. विपन्न निर्धन मराठीतून गरीब.
व्यम आकाश, मराठीतून आकाश. संचय एकत्रित, मराठीतून संग्रहित. संस्कृती संचार, मराठीतून जग. सप्तस्वर 7 स्वर आणि मराठीतून पण 7 स्वर. आणखीन बघा, सप्रीत म्हणजे प्रीत के साथ आणि मराठीतून प्रेमाने. सम्राट राजा, मराठीतून राजा. हर्ष खुशी, मराठीतून आनंद. हीरकहार, हिरो का हार, मराठीतून हिरा हार. पुत पवित्र आणि मराठीतून पण पवित्र. प्रतिज्ञा कसम, मराठीतून वचन. आता इथे बघा, प्रश्न आणि उत्तरे आपण आता बघणार आहे. पहिला काय आहे, निम्नलिखित पंक्तियों का तात्पर्य लिखिए. काय लिहायचं आहे, तात्पर्य. तर पहिला प्रश्न काय, कहीं से हम आए. बघा, पहिला प्रश्न काय, कहीं से हम आए थे नहीं रिक्त. तर यांचं उत्तर काय आहे, भारत में रहने वाले भारतवासी कहीं और से विस्थापित होकर यहाँ रहने के लिए नहीं आए हैं. भारतवासियों की जन्मस्थली भारत ही है, सभी भारतीय यहीं के निवासी है. इथे कवी काय म्हणाला आहे, जे भारत में राहायचं आहे लोक, ते कुठून आलेले नाही, ते त्यांचा जन्म इथे झाला आहे आणि हे कोण आहे, भारतवासी हे आहेत आणि यांच्या जन्मस्थली पण हेही आहे आणि आम्ही सगळे लोक काय आहे, भारताची निवासी आहे. दुसरं बघूया, वही हम दिव्य आर्य संतान. आणि दुसऱ्या लाईनवर काय म्हणाले आहे किंवा दुसरा ओळीला काय म्हणाले आहे, सभी भारतवासी उन्हीं दिव्य आर्य की संतानें हैं जिनके रक्त में साहस व शक्ति का संचार होता है, जो ज्ञान व शांति की प्रतिमूर्ति माने जाते हैं. इथे कवी काय म्हणाले आहे की आम्ही सगळं कोण आहे, भारतवासी आहे आणि आम्ही आर्य संतान आहे आणि त्यावर त्यांचं रक्त साहस शक्ती यांचा संचार होत आहे आणि शांतीपूर्वक आम्ही सगळं कार्य करते. तर पहिला और दुसरा उत्तर झाला. आणखीन बघूया, बघा, उचित जोड्या मिलाय. इथे इथे आ. तुम्हाला इथे प्रश्न आणि उत्तरे दिलेले आहे. पहिला काय आहे, संचय. संचय म्हणजे दान. दुसरा आहे सत्य. सत्य मतलब वचन. अतिथी देव, हृदय तेज. तर हे झाले आपले उत्तर. हे प्रश्न आहे, असा ठिकाणी तुम्हाला लिहायचा होता, तर इथे तुमचा उत्तर आहे. आता दुसरा बघा, लिखिए कविता के प्रयुक्त दो धातुओं के नाम. कोणतं, दोन धातूचं नाव लिहायचंय. तर पहिला कोण आहे, लोहा आणि दुसरा स्वर्ण. पहिला लोहा आणि दुसरा स्वर्ण. पहिला इथे लिहायचा, दुसरा इथे लिहायचा. तुम्हाला पुस्तक मध्ये लिहायचं आहे. वही. भारतीय संस्कृति की दो विशेषता. कोणती दोन विशेषता आहे, किसी का कुछ नहीं छीनते, किसी को दुख और कष्ट में नहीं देख सकते. कोणाच्या पण आम्ही काही छीनून नाही येते आणि कोणाला पण आम्ही दुःख किंवा कष्टात नाही. तर आपला हे पहिला आणि दुसरा झाला. आता दुसरा बघूया. बघा, प्रस्तुत कविता की अपनी पसंदीदार किन्हीं दो पंक्तियों का भावार्थ लिखना है. तर चला बघूया. प्रस्तुत कविता की प्रथम दो पंक्तियां मेरी पसंदीदार है. इनमें कवि भारत देश की महिमा का बखान करते हुए कहता है कि सूर्य सबसे पहले अपनी किरणों का उपहार हिमालय के आंगन तथा भारतवर्ष को ही देता है. उषा हंसकर भारतवर्ष का अभिनंदन करते हुए हीरो का हार पहनाती है. यहाँ कवि ने प्रातः काल हिमालय की बर्फ से गुजरने वाली सूर्य की किरणों को हीरो की हार की उपमा दी है, क्योंकि किरणों के कारण ही बर्फ हिरे की भांति चमकता है. इथे कवी खूपच छान गोष्टी म्हणाले आहे किंवा कविता म्हणाले आहे. कवी काय सांगत आहे की या दो पंक्तीमध्ये काय दिलेले आहे, पहिला की कवी भारत आहे, भारताची महिमा म्हणजे खूपच छान महिमा त्यांना बोलून काय सांगत आहे, जी सूर्याची पहिली किरण आहे ते उपहार स्वरूप म्हणजे भेट स्वरूप हिमालयाला आंगन अर्थात भारतवर्षला देत आहे आणि उष्ण जो आहे, उष्णता जो आहे ते हिमालयाच्या आंगणला खूपच अभिनंदन करत आहे आणि त्यांना हिऱ्याचा हार दिले आहे. आणि प्रातःकाल कवीने असं का म्हणले आहे, प्रातःकाल जेव्हा हिमालयाचे बर्फ जे आहे ते सूर्याची किरण गुजरून जात आहे आणि त्यांचा उपमा बघून असं वाटत आहे की जी सूर्याची किरणे आहेत त्यातून हिमालय तर गोलाकार करून बसलेली आहे आणि असं वाटत आहे की जे सूर्याची किरणे आहेत त्यांनी हिमालयाला भेट स्वरूप दिलेले आहे. काय दिलेले आहे, हिरकचा हार दिलेले
आहे. तर हे झालं आपला स्पष्टीकरण कवितेचं. आता या बघा, निम्नलिखित मुद्दों के आधार पर पद्य विश्लेषण करायचं आहे. रचनाकार का नाम, कविताच्या रचनाचं नाम कोण होता? जयशंकर प्रसाद. आणि रचना का प्रकार काय होते? कविता. तिसरा, पसंदीदार पंक्ति. बघा इथे, हमारे संचय में था दान, अतिथि से थे सदा हमारे देव, वचन में सत्य, हृदय में तेज, प्रतिज्ञा में रहती थी टेव. तर हे झाले तिसराच्या पसंदीदा होने के कारण. बघा इथे, इन पंक्तियों के माध्यम से कवि ने हमारे गौरवपूर्ण इतिहास और संस्कृति का वर्णन किया है. यहाँ कवि ने भारतवर्ष की विभिन्न परंपराओं व भारतवासियों की प्रकृति की विशेषता का बहुत ही सुंदर चित्रण किया है, जो संपूर्ण विश्व में भारत देश की महानता को प्रदर्शित करती है. पांचवा, इस रचना से हमें अपने देश की संस्कृतियों व परंपराओं पर गर्व है और अपने वतन के लिए अपना सरस निछावर करने को हमेशा तत्पर रहने का संदेश मिलता है. तर हे झाले तुमचा मुद्द्यातून आधार पद्य विश्लेषण. काय झाले? पद्य विश्लेषण. हे तुमचा प्रश्न आहे आणि हे सगळं उत्तर आहे. तर हे झालं आपलं स्पष्टीकरण आणि प्रश्न आणि उत्तरे. तर आज आपण काय पाहिले किंतु काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपल्या जो मनात आहे ते बोलून द्यायचं आणि आपल्या सोबत जो आहे त्यांना सत्य वचन, सत्य चीजे सगळं समजून घ्यायचं. आणि जे लोक आपल्यासाठी कार्य करत आहे, आपल्याला भारतवर्षीला सगळं निछावर करायचं आहे. आणि या पंक्तीवर असं पण दिलेलं आहे की लोक जे आहे भारतासाठी खूपच प्रेमळ आहे, खूपच चंचल आहे, त्यातून त्यांना खूपच माहिती जे आहे ते आपल्याला दिलेले आहे.